मित्रांनो, डिकोडिंग द पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन या सिरीजचा आजचा तिसरा दिवस आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्या थॉट लेवलवरती क्लिअर होणं का गरजेचं आहे, आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टूल जो आहे मॅनिफेस्टेशनच्या पूर्ण प्रोसेसचा, त्याविषयी मी बोलणार आहे. ते टूल म्हणजे व्हिज्युअलायझेशन. त्याविषयी मी डिटेलमध्ये बोलण्याच्या आधी विराट कोहलीची ही क्लिप बघून घ्या. Just chatting to you about a game, and I'm like, "What are you doing, Virat?" And he said, "I'm just visualizing me playing at Lords, and I've already scored 100." I'm thinking, absolutely mad guy. What is he talking about? So 2 months later. तर करायचं काय, दिवसाचे किमान 5 मिनिट डोळे बंद करून शांतपणे बसा आणि असं व्हिज्युअलाइज करा की तुमचं जे काही स्पेसिफिक आणि क्लिअर गोल आहे ना, ते तुम्ही आज जगताय, ते पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तुमची लाईफ कशी असेल हे लिटरली इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. याने काय होतं माहितीये, आपल्या माइंडला एकतर माहिती नसतं की रिअलिटी काय आणि जस्ट थॉट लेवलवरती कुठल्या गोष्टी चाललेल्या आहेत. माइंडच्या लेवलवरती ती गोष्ट खरी आहे असं आपल्याला वाटायला लागतं, आणि त्यातून ती गोष्ट खरी होते का, तर नाही होत. त्याच्यासाठी ऍक्शन घेणं पण गरजेचंच आहे. म्हणजे आपल्याला कन्फ्युजन असतं किंवा ती गोष्ट होऊ शकेल किंवा नाही होऊ शकेल हा डाऊट असतो, सेल्फ डाऊट असतो, परिस्थिती आजूबाजूची सराउंडिंग